माणसाला जर मोठं व्हायचं असेल ना तर जवळ चांगली माणसं ठेवली पाहिजे. त्या माणसाच्या सानिध्यात माणूस बऱ्यापैकी सुधरत असतं. कधी बी लक्षात ठेवा, फुटके दुरण जेवायला घ्यायचीच नाही. ताटावर फुटका दुरून असला की चपाती येऊस तर वरण गळून गेलं. ते असं गळालं की ते वरण वाहल्याबरोबर शेजाऱ्याचं धोतर भिजलं. त्याची बायको त्याला भांडत होती, तुम्हाला बसताच येत नाही नीट. ते म्हणले मी नीटच बसलो होतो ग, पण शेजाऱ्याचा दुरण फुटला आणि वरण माया खाली आलं. म्हणजे याला तर कोरडीच चपाती खावा लागली कुत्र्यावानी, शेजाऱ्याचं धोतर भरलं. इतकी फुटके दुरण नालायक असते. म्हणून शक्यतो फुटक्या दुरणात खाण्यापेक्षा चपाती करून त्याच्यावर भाजी घेतली पाहिजे. फुटके दुरण कामाची नसते. चांगली माणसं सोबत असं. रावणाला सगळी लोक नाव ठेवतात, पण रावण उंचांकतच का होता याचं एकमेव कारण होतं, रावणाकडे 127 लोक विद्वान होते. काय होतं माहितीये का, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर चांगल्यांना जवळ बोलव जा, आणि चांगले आपल्याकडे येत नसले तर आठवड्यात एकदा चांगल्याकडे जा.